मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहतो या ठिकाणी भव्यदिव्य असा हा सभामंडप जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या जाहीर सभेच्या माध्यमातून कोणत्या विषयांवर भाष्य करतात हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आहेत। नाना, खरं तर आज मुख्यमंत्री येत आहेत आणि प्रचंड उत्सुकता जी आहे ती भाजप कार्यकर्त्यांना या ठिकाणी लागलेली आहे। नक्की कोणत्या मुद्द्यांवरती भाष्य होणं अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीचा एकंदरीत आज मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे? या महाराष्ट्राचे कणखर नेतृत्व विकास पुरुष, आपण विकास पुरुष म्हणतोय म्हणजेच त्यांच्या नजरेमध्ये कायम विकास हे विजन आहे। या शहराचा विकास व्हावा, या शहरातील तरुणांना हाताला काम मिळावं, अनेक मुद्द्यावरती या निवडणुकीमध्ये आपण सामोरं जातो आहे। सगळ्यात मोठा विषय असेल तर IT पार्क। गेल्या 4-5 महिन्याखाली त्यांनी शब्द दिला, आज IT पार्कला जागा अलॉट झालेली आहे। अनेक विषय आहेत। या शहराचा विकास करणं हे ध्येय आहे। या विकास पुरुषांचा आज या सिद्धरामेश्वराच्या पुण्यनगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होतं आहे। मतदारांचा, कार्यकर्त्यांचा प्रत्येक प्रभागातून अतिशय प्रचंड असा उत्साह आहे। किमान 20,000 कार्यकर्ते या ठिकाणी विकास पुरुष मान्य देवेंद्रचं ऐकण्यासाठी या सोलापूर शहरामध्ये दाखल होतील। या ठिकाणी HD हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर दाखल होतील असा विश्वास आम्हाला आहे। नाना, खरं तर भाजपचा जाहीरनामा जो आहे तो काही दिवसांपूर्वी प्रकाशित झाला आणि त्यावरून खासदार प्रणिती शिंदेंनी टीका केलेली आहे की भाजपचा जाहीरनामा हा कॉपी पेस्ट जाहीरनामा आहे, आम्ही मात्र लोकांना वास्तवात ज्या हवं आहे त्याचा जाहीरनामा आम्ही प्रकाशित केलेला आहे। कसं पाहताय प्रणिती शिंदेंच्या टीकेकडे? विकास हा शब्द त्यांना माहीत नाही। या शहराचा विकास म्हणजे काय हा विषय त्यांना समजावून सांगायला लागेल। खरं तर जाहीरनाम्यामध्ये त्यांनी असं लिहावं की या जिल्ह्याच्या सोलापूर लोकसभेच्या त्या प्रतिनिधित्व करत आहेत। या जिल्ह्यातील सर्व जनतेची काही कामं असतात केंद्र लेवलला, त्यांनी इथं राहण्यासाठी मी इथं मुक्काम करीन असं त्यांनी जाहीरनाम्यात लिहावं असं मला वाटतं। कारण विकास हा त्यांना कळणारा नाही। अनेक वर्षे त्यांच्या हातात सत्ता होती पण या शहराचा कसलाही विकास झाला नाही। आता दुहेरी पाईपलाईन ऑलरेडी पडलेली आहे, काम चालू आहे। अनेक छोट्या मोठ्या ह्या शहराच्या पाईपलाईन बदलाचा तोही विषय आहे। विकास कळणं त्यांच्या योग्यतेचं नाही। त्यांनी एवढंच लिहावं की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मी या सोलापूर शहरात नागरिकांच्या सेवेसाठी राहीन हे लिहिलं तरी भरपूर आहे। आपण पाहतो या ठिकाणी भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून प्रणिती शिंदे यांवरती टीका केलेली आहे की त्यांनी सोलापुरात मी राहणार अशा पद्धतीची भूमिका आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहून द्यावं अशी टीका या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उंगणाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।